2019ला शिंदेना सीएम करावं अशी ठाकरेंची इच्छा होती असं राऊत म्हणाले. युतीत भाजपने शब्द पाळला नाही म्हणून शिंदे सीएम झाले नाही. मविया शिंदे सीएम म्हणून चालणार नाही अशी पवारांची भूमिका होती. खासदार संजय राऊत यांचा हा मोठा दावा. उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये सांगितलं मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, ह्या कडव्या शिवसैनिकाला मला मुख्यमंत्री बनवायचं म्हणून सांगितलं. कोणाला? एकनाथ शिंदेवर बोट टाकून. गपचूप एका हातीमध्ये शरद पवारसाहेब उठतात काय आणि उद्धव ठाकरेंचं नाव सांगतात काय? कसं काय चमत्कार? बघा, श्री रामदासबाई म्हणाले ते बरोबर आहे. हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे सहभागी होते. हा सामुदायिक निर्णय होता. एकनाथ शिंदे हे त्या सर्व निर्णयामध्ये आमच्याबरोबर हजर होते आणि त्याने कधी विरोध केला नाही. त्यांचं मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळतं आहे ह्याच्यावरच होतं. त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. अजित पवार व त्यांचे इतर सहकारी ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महादजी शिंदे पुरस्कार देऊन, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती. एकनाथ शिंदे चालणारच नाहीत, आम्हाला फारच ज्युनियर आहे, त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत. जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं, भारतीय जनता पक्षावर मी काय म्हणतो ऐकून घ्या, त्याने जर शब्द पाळला असता आमचा 50-50चा, तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते. प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा.